सोबत टिकून बोलायला सुरुवात केली. मला काहीतरी विचारायचं होतं ना मला. थोडं खरंच बोलते. मला सुचत नव्हतं काय बोलावं म्हणून. आता तुम्ही बोलल्या तर आता सुचलं मला. तुमचं 12वी झालं. तुम्ही का बरं 12वी नंतर तुमचं शिक्षण सोडून दिलं? शिक्षण सोडायचं नव्हतं, पण कसं माझ्या घरची परिस्थिती थोडी बेताची असल्यामुळे मला ते सोडावंच लागलं माझ्या घरच्या परिस्थितीमुळं. नाहीतर मला चांगलं शिकायचं होतं, मला डी.फार्म वगैरे करायचं होतं. मग आपल्या घरी त्याचं काही टेन्शन नाही आहे. तुम्हाला जर शिकायचं असेल तर मी शिकवेल. मी हे विचारायच्या अगोदर तुम्हाला हे विचारायला पाहिजे होतं. तर खरंच मी तुम्हाला पसंत असेल तर सांगा, नाही तर मग मी नाही म्हणते. तुम्ही कशाला नाही म्हणता? असं काही नाही हो. माझ्या आईबाबांच्या पसंत असेल तर मला पसंतच आहे. नाही, तुमची पसंती असणं महत्त्वाचं आहे ना. ते नाही, माझ्या आईबाबाचा आहे त्याच्यानंतर माझा. तर मी तो नीट माझ्या आईबाबाच्याच याने घेईल. अच्छा, तुम्हाला काही विचारायचं आहे का मला? नाही नाही, मला काहीच विचारायचं नाही. छान आहे का मुलगा? तर मनातून आवडलाच. मी रूममध्ये जातो. ओके ओके. आता हो, तुम्ही कुठे बसला? हो, आता आहे ना. तुम्ही बसा. हो, बसतो ना. मग तुम्हाला पसंत आहे का पोरीची इकडलेली आहे? हो, आहे ना. पोराची इकडलेली आहे का पसंत सांगा बोला. हो हो, आहे आमची आहे. एक गोष्ट बोलतो, टिक्क्यातच लावायचं आहे का तुम्हाला अधिक काही पाहण्या गिण्या करायची आहे? मग त्याच्या इकडलं तर कोणी नाही राहिलं म्हणा. आता यांचं कोणी राहिलं असेल तर यांना विचारून घ्या. आम्ही पाहिलं झालं आमचे झाल्या पाहण्या. बोलतो आता मी काय म्हणतो, टिक्क्याला त्याच्या अगोदर पहिले बोली करून घ्या. कसं आहे, मध्ये बोल्या राहिल्या तर मग प्रॉब्लेम होईल. कोणाला कोणी बोलीत बसते नाही बसत. मी बोली करतो तुम्हाला. आपलं असं म्हणणं आहे पोरीच्या बापाचं का बा त्याच्याकडं जसं म्हणजे लग्न काही करणं होत नाही, तर मग लग्न तुम्हाला उचलून घ्या लागेल. तुम्ही त्या बोलीत पहिले पक्के आहे का ते पहा. मुलीविषयी तर तुम्ही पहिले बोलले राजे हो. आपण तर बसायला तयारच आहे. अगं तू तर मला सांगितलं नाही लग्न उचलून घ्यावं लागते म्हणून. हो, एका माणसातल्या गोष्टीवर ठीक आहे ठीक आहे. पण पोरीच्या इकडल्याचं एक मन पडून राहिलं हो का बा त्याची एक ट्रॅव्हल्स आणणार आहे ते, तर त्याची पूर्ण सोय करा लागेल तुम्हाला. पहिल्या दिवशीपासून येईन, मग दुसऱ्या दिवशीपासूनचं जेवण खाऊन तुम्हाला द्या लागेल. मान्य आहे का मग? हो, ते तर करायला आपण तयारच आहे. त्याचा काही विषय घेऊ नका तुम्ही. बाबा तर सगळे चेले हो म्हणून राहिले. अशी पोरगी हातातून गेली डबल भेटत नाही, उगी राहिलं फळाविषयी. मग फळ कसा करता तुम्ही? दोघांचं पहिले एक मत घ्या बा तुम्ही. नाही तर मत पडून राहिलं तुम्ही आपापला फळ घ्यायला पाहिजे. आजी, आम्ही फळं गिडाचं घेऊ शकत नाही. दोन्ही पोरालेच व्हावं लागन. पोराची कळलेले आमचं एवढं होत नाही. आम्ही यावर्षी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की लग्न करू शकत नाही म्हणून. आपल्या पोरीचं यावर्षी पैसा नाही आपल्यापाशी. तर पहिले बोली झाली ती. तर आपल्यापाशी काही नाही आहे. तर पोराची कळलं करत असेल तर पहा, नाही तर आपलं काही जमत नाही. ये ना तर गुंडी बोली फसवली. फळही नाही म्हणते, पोरीचा इकडला घेत नाही म्हणते, पोराचाही नाही घेत. एक तर पोरीचं तर घ्यायला पाहिजे ना. काय विचार करायला काले काही समजून नाही राहिलं. पोरीचा फळही नाही म्हणते, मग काय करतो म्हणते मामा पोरीचं. फळाच्या विषयी पण पहिले दुसऱ्या बोल्या करा. त्याचं कसं आहे मग? सोनं सोनं कसं करता तुम्ही? आमच्या सुनीला आम्हीच सोनं घालतो, त्याचा काही विषय नाही आहे. पोरीची बाबा आता सगळ्यात पहिला म्हणजे सगळं व्यवस्थित होऊन राहिलं. सगळं पुराच्या इकडलेच करायला तयार आहे. तू राजा लाव ना जराशी सेटिंग, इकडले तिकडले उसने पासने पाहिलं, निदान पुरीचं तरी फळ घेणं. सगळं त्याने घेऊन घेतलं ना. मग आपल्याला फक्त फळाचाच खर्च आहे आणि गाईचा खर्च आहे. नाही नाही, मग करा कॅन्सल बा. आपलं होत नाही. कसं आहे, तुम्ही लय आग्रहानं म्हटलं पोरगी दाखवून द्या म्हणून मी दाखवली. नाही तर माझ्या काही लग्नाचा विचार नव्हता. नाही मग राहू द्या. नाही तर नाही जमत असेल तर जाऊ द्या बा. आपल्याकडून होत नाही, आपण काही करत नाही. आता जास्त अंगावर टाकून राहिला. एखादी गोष्ट हावणी म्हणून राहिला लेकाले. काय करा मी पेचात पडलो ना. जाऊ द्या. फक्त फळाचीच गोष्ट आहे, जाऊ द्या. आता एक फळही घेऊन घेतो आम्ही, जाऊ द्या. पोरीली फळ करतो आम्ही, पोराचा फळ घेतो. काय माय पोरीच्या बाबतीत फळही नाही म्हणते. काहीच नाही सर, आपल्यावरच आहे. कसं करावं तर एवढं आहे म्हणा पैसा, त्याचा काही विषय नाही आहे. पण तरी पोरीचा फळ घेतो करायला पाहिजे ते, येई ना. तर काही विचारच नाही करत आहे. सगळं होच म्हणून राहिले. नाही बाबा, सर्वच गोष्टीत बसून राहिले. त्यांनी पण विचार केला असं ना, तेव्हाच ते हो म्हणून राहिले ना. जाऊ द्या, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. माणसाच्या मनात तुम्ही बोलू नका. राजो, आमचे जे सत्यनारायणच्या दिवशी जे पाहुणे राहील त्याला जेवण द्या लागेल तुम्हाला. हो, ते घालू ना आपण, जीव घालू. ते जीव घालू. तुम्ही त्याचं टेन्शन नका घेऊ. बरं. मग आता घ्यायचे का लावून टिक्के? ठीक आहे, हरकत नाही आहे. पोरीची बाबाची हरकत नसेल तर मग आपण लावून घेऊ. हो, आपणही लावून घेऊ टिक्के. हे तर डायरेक्ट टिक्के लावायचीच गोष्ट राहिली. साडी घ्यायला लागणार आपल्या पोरीला. टिक्के लागायच्या अगोदर आपण साडी गिडी घेऊन येऊ. तर काही म्हणत नाही टिक्के लावायच्या अगोदर बा जा म्हणून मुलीला घेऊन साडी गिडी घ्यायला. आम्ही मदत बोलतो. टिक्के लावायच्या अगोदर पहिले साडीले जा लागते ना पोरीला घेऊन. पोरीला खाली नेता तुम्ही? जेव्हा एखादी पोरगी किंवा आई कोणी पाठवून दे ना पोरसोबत. आपली गाडी आहे, आपला पोरगा भाऊजी जाते त्याचे. आणि एखादी तुमच्या इकडलं कोणी पाठवून द्या पोरीसोबत. साडी घेऊन येते. कसं आहे, तिच्या पसंतीची बरं राहते ना आमच्या पसंतीपेक्षा. ती पोरगी आहे सोबत, जवाई पोरगी पाठवून द्या म्हटलं. कसं आहे आजकाल, कसं पोरीच्या पसंतीची घेतली बरं राहते. कसं आहे, आपण दिली पण पोरीला पसंत नाही आली, कसं असते, वेगळं असतं ना. आपल्या पोरीत तसं नाही. आपली पोरगी कोणती पसंत करते असं काही नाही आहे. तुम्ही दिली ते आनंदानं ते आपली पोरगी तिची पसंत असते ना. आहे ना, जा पाठवा देईल तिला. फोटोग्राफर पाहिजे का मोबाईलमध्येच काढशील फोटो? बाबा, याच्यासाठी काय फोटोग्राफर पाहिजे? आपलं साक्षगंध पाहिजे, पण आता नाही पाहिजे. मोबाईलमध्येच निघणार राजो फोटो. आता सगळं आनंदाचं वातावरण आहे. सांगा झालं म्हणून पक्क पोरीची आईले बोलावा. पक्क झालं म्हणून पोरीची आजी किती असेल ना, आप्पाजी असेल ना पोरीची ते बोलावा. सगळे आहे, मी त्याला आवाज देतो.
ओ या ओ राजू, तुम्ही साडीगिडीची झंझटीत पडता, घे ना टिक्के लावून. तुझ्या बापाला मोठे काही आहे बाबा. काय राजू, ते आपली आमची सून होणार आहे. हा, तिच्या काही इच्छा असते. हा, घेऊ दे ना पोरीच्या आवडीची साडी. कसं आहे, काय आता लग्न जुळलं, हा मोठाच क्षण आहे तिच्यासाठी. घेऊ द्या, जाऊ द्या, घेऊ द्या. 2-3 घंटे लेट होईल फक्त. ठीक आहे, तुमचं संबंध बा, आता तुमच्या पुढाला का बा मी जाऊ द्या. जरा तुम्हाला चालते ना वेळ झालेला, मग काय 2-4 घंटे लेट. आमचं टेन्शन घेऊ नका, गाड्या गिड्या आमच्यापाशी, बरोबर पोहोचतो आम्ही घरी. तुमचा परिचय कोण आहे? तुम्ही मुलीच्या? मी मुलीची आजी आहे ना. तुम्ही कोण आहे हो? मुलाची आजी आहे. म्हटलं कोण आहे बा, म्हटलं आता ओळखी पाडकी ठेवा लागते ना. लक्षात ठेवा, मी मुलाची आजी आहे. बस ना, तुम्ही बस ना. मुलाची आई वाटते. हो, मी मुलाचीच आई आहे. तुम्ही आजी आहे मग. मुलीची आई नाही दिसल्या का बरं? येऊन नाही राहिल्या. आम्हाला काही लाजू नका म्हणा, या म्हणा त्यांना, काही नाही होत. हो, लाजत नाही ते, पण असं आहे काही रीतिरिवाज असते त्याच्याप्रमाणे. पहिले कसं आपण समोर येत होतं तर ते म्हणते नाही, म्हणते इनी गिनी आहे, इवाई गिवाई आहे. आता तुम्ही आता शेवटी समजेत झाले ना, तर इवाई गिवाई असल्यामुळं की चांगलं नाही वाटत. नाही येत ते. या गोष्टी सोडून द्यावं लागत असते. या म्हणा त्यांना, काय होते, ओळखी पाडकी होती त्यामुळं. जुन्या गोष्टी सोडून द्यावं लागते, नवीन गोष्टी धरा लागते. ये म्हणा त्यांना. ये पाहुणे बोलावून राहिले तुला, ये. मुलगी आहे वाटते तुमची. हो, आता मी रश्मीची ननद होईल. नावा, आता तुम्ही ननद बाई आहे ना त्यांच्या. मी येऊनच नाही राहिली, खबर येत नसेल. लक्ष्मीला सुट्टा लागली आहे आता. हा दादा काय कशाचा विचार करू राहिला? वहिनी कधी येईल असा विचार सुरू आहे का? माझं समजच वाचते, बरोबर त्याला समजते. काय दादा, वहिनीची आठवण. आता मी तसंच म्हटलं नाही, म्हटलं मला लगेचच. अरे गप चुपचाप, मजा कसं उडवायचं आहे तुला? घेऊ दे मजा, आताच घेत असते मजाक. बा तुम्ही पण मग मुलगी तयार असेल तर चला ना, निघा ना मग शॉपिंगसाठी. सोबत कोणाला पाठवतं तर पाठवा मग. तर रश्मी, माझ्या मनात आजपर्यंत मला कधीच कुणी इतकं आवडलं नाही. टिक्क्याची सगळी सोय लावून घ्या, टिक्क्याची म्हणजे तयारी करा. आणि आम्ही तोपर्यंत साडी घेऊन येते. आम्ही बसतो ना, मुलगा जाते ना त्याच्यासोबत 1-2 जण सोबत जाते, आणि मुलीच्या सोबत कोणी पाठवून द्या तुम्ही. तर आपल्याला साडी घ्यायला जायची आहे टिक्क्यासाठी. तर तुझ्यासोबत कोणी येणार आहे का? तुझी बहीण वगैरे? हो, माझी लहान बहीण आहे, तिला घेते मी. छकुली ये ग. किती वेळ आहे अजून? काही नाही, विहानला थोडंसं येऊ दे, 5 मिनिटं तो येते. ए विहान, ये रे लवकर. काही टेन्शन घेऊ नको. साडी जे पसंत आली ते घेशील. त्याच्या वगैरेचं टेन्शन घेऊ नको. आणि पसंत आली तीच घे ना, मी बरोबर घेते. म्हणशील महाग आहे तर कशी घेऊ, टेन्शन तू घ्यायचं ना, मी आहे आता. हा, सुंदर दिसत आहे रश्मी तू. विहान, गोष्टी संपन्न नाही का तुझे? चाल आपल्याला वेळ होते. तो बाकीच्या गोष्टी गाडीत करता दोघं. हो जी, आलो ना. तर मला म्हटलंय की तू आवडते म्हणून मला एकदा माझ्या मनात ये, तर मी म्हणू नाही शकत त्यांना.